Today we will see Kepler's laws of planetary motion. आज आपण कॅप्लरचे नियम पाहणार आहे. तर कॅप्लर नावाच्या शास्त्रज्ञानं वर्षानुवर्ष हे जे प्लॅनेट्स आहेत यांच्या मार्गाचा अभ्यास करून हे कोणत्या दिशेने फिरतात, कोणत्या पाथने फिरतात, कोणत्या ऑर्बिटमध्ये फिरतात, या सर्वांचा अभ्यास करून त्यांनी जे नियम मांडले त्याला आपण कॅप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन असं म्हणतो. या कॅप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन मध्ये जे मॅथमॅटिकल वर्क आहे ते न्यूटननं प्रोव्हाइड केलेलं आहे. एनिवे वी विल सी द कॅप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. हिअर फर्स्ट लॉ, Kepler's first law says that every planet revolves into an elliptical orbit around the sun where sun is present at one of the foci of the elliptical path. So every planet revolves in an elliptical path around the sun where sun is present at one of the foci. या इलेक्ट्रिकल पाथला दोन सेंटर असतात, त्याला दोन फोसाय असं आपण म्हणतो. हे मेजर ऍक्सिस, हे मायनर ऍक्सिस. इथं जर काढलं तर हे मायनर ऍक्सिस, हे मेजर ऍक्सिस. मेजर ऍक्सिस आणि मायनर ऍक्सिस जिथं इंटरसेक्ट होतात त्या पॉइंटला आपण सेंटर असं म्हणतो. म्हणून या इलेक्ट्रिकल पाथला, जसं की सर्क्युलर पाथला एकच सेंटर असतं, पण इलेक्ट्रिकल पाथचं त्या सेंटरचं विभाजन होऊन एका सेंटरचे दोन सेंटर निर्माण होतात. म्हणून हा जर इलेक्ट्रिकल पाथ असेल तर इलेक्ट्रिकल पाथचा सेंटर C1 आणि C2. हा जो सूर्य आहे तो एक तर C1 च्या ठिकाणी असेल किंवा C2 च्या ठिकाणी असेल. सो एव्हरी प्लॅनेट revolves into an elliptical orbit around the sun where sun is present at one of the foci. So this is the first law. तर हा जो प्लॅनेट आहे इलेक्ट्रिकल पाथ मध्ये रिव्हॉल्व होतो. या इलेक्ट्रिकल पाथला, इलेक्ट्रिकल ऑर्बिटला दोन सेंटर असतात, C1 आणि C2. या दोन सेंटर पैकी कोणत्या तरी एका सेंटरला सूर्य प्रेझेंट असतो असं फर्स्ट लॉ सांगतो. सो एव्हरी प्लॅनेट revolves into an elliptical orbit around the sun where sun is present at one of the foci. या दोन फोसाय पैकी एका फोसायला सूर्य हा प्रेझेंट असतो, सन प्रेझेंट असतो आणि त्या सूर्याभोवती तो प्लॅनेट इलेक्ट्रिकल ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो. म्हणजे या प्लॅनेटचं, या सूर्यापासूनचं अंतर हे वेळेवेळेला बदलत जातं. So this is a first law of a planetary motion. Every planet revolves in an elliptical orbit around the sun where sun is present at one of the foci. त्यानंतर सेकंड लॉ काय सांगतो? एरिया स्वेप्ट बाय रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टर म्हणजे काय? A line joining the sun and the position of the planet that is called as a radius vector. समजा हा जो रेडियस वेक्टर आहे, प्लॅनेट जसा रिव्हॉल्व होईल तसा तसा हा रेडियस वेक्टर रोटेट होतो. लेट इनिशियल पोझिशन ऑफ द प्लॅनेट इज P अँड फायनल पोझिशन इज Q. हा प्लॅनेट या ठिकाणाहून या ठिकाणापर्यंत आला. हा रेडियस वेक्टर या पोझिशन पासून या पोझिशन पर्यंत रोटेट झाला आणि या रेडियस वेक्टरनं A1 इतका एरिया स्वेप्ट केला. सो एरिया स्वेप्ट बाय रेडियस वेक्टर, where radius vector is defined as it is a line which joins the position of sun and the position of the planet, that is called as a radius vector. So always swept out equal area in equal interval of time. हा नियम अतिशय महत्वाचा आहे. Area swept by radius vector, that is a line joining the sun and the planet, always swept out equal area in equal interval of time. हा जो आहे हा ESP हा रेडियस वेक्टर आहे. जसं प्लॅनेट या इलेक्ट्रिकल ऑर्बिट वरनं रिव्हॉल्व होईल तसा तसा हा रेडियस वेक्टर रोटेट होतो. इट स्वेप्ट्स एरिया. सो व्हेन दिस प्लॅनेट गोज फ्रॉम पोझिशन P to Q, this radius vector ESP sweeps out area A1 in a time of T1 second. A1 एरिया हा T1 सेकंड मध्ये किंवा T1 मिनिट्स मध्ये, T1 टाइम मध्ये त्यांनी स्वेप्ट आउट केला. यानंतर हा प्लॅनेट या पोझिशनला आला.
या पोझिशनला प्लॅनेट आल्यानंतर याचा रेडियस वेक्टर R2 आहे. अंतर बदललं, सूर्यापासून या प्लॅनेटचं अंतर बदललं. अंतर बदलल्यानंतर वेलॉसिटी बदलते, वेलॉसिटी बदलते. म्हणून हा जो आहे एस पी डॅश हा रेडियस वेक्टर आहे. या सेकंड केस मध्ये हा एस पी डॅश हा रेडियस वेक्टर आहे. व्हेन प्लॅनेट मूव्स फ्रॉम पी डॅश टू क्यू डॅश विथ वेलॉसिटी v2, कारण त्याचं अंतर बदलले की वेलॉसिटी बदलणार. मग या रेडियस वेक्टरनं A2 इतका एरिया स्वेप्ट आउट केला, A2 इतका एरिया स्वेप्ट आउट केला in a time of t2 second. Then in that case, according to this, aerial velocity is equal to area swept by the radius vector upon time, that is A by T. Area upon time gives the aerial velocity. Area swept करण्याची velocity, तर आपण aerial velocity असं म्हणतो. So by statement, statement काय सांगते? Radius vector sweeps out equal area in equal interval of time, that is aerial velocity is a constant. तुम्ही केपलर्स सेकंड लॉ कोणत्याही फॉर्म मध्ये तुम्ही डिस्क्राइब करा. एक तर तुम्ही असं म्हणू शकता, रेडियस वेक्टर स्वेप्ट्स आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, और एरियल वेलॉसिटी इज ऑलवेज कॉन्स्टंट. एरियल वेलॉसिटी म्हणजे हा प्लॅनेट रिव्हॉल्व झाल्यानंतर या इलेक्ट्रिकल पाथवरनं जात असताना जितका एरिया स्वेप्ट आउट करतो किंवा एरिया स्वेप्ट आउट करण्याची वेलॉसिटी ही नेहमी करता कॉन्स्टंट असते. मग हा प्लॅनेट सूर्याच्या जवळ असेल किंवा सूर्यापासून जास्त अंतरावर असेल, दूर अंतरावर असेल, तरी पण तो इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम स्वेप्ट आउट करत असतो. इथं ही रेडियस जास्त असल्यामुळं हे अंतर जरी कमी असेल तरी एरिया वाढतो. या ठिकाणी रेडियस वेक्टरची लांबी कमी असल्यामुळं हा पार्ट जरी मोठा असेल तर एरिया कमी होतो. म्हणून समजा T1 आणि T2, इफ T1 इज इक्वल टू T2 जर असेल तर A1 इज इक्वल टू A2 होतं. इथं समजा एका तासामध्ये जितका एरिया स्वेप्ट आउट झाला तितकाच एरिया या ठिकाणी सुद्धा एका तासामध्ये स्वेप्ट आउट होतो. इट मीन्स प्लॅनेट sweeps out equal area in equal interval of time, or aerial velocity of the planet is always constant. So this is a Kepler's second law. So area swept by radius vector, that is a line joining the sun and the planet, is always swept out equal area in equal interval of time, or we can say that aerial velocity of the planet is always constant. So this is a second law. मग याचे मॅथमॅटिकल पार्ट आपण पाहिला. एरियल वेलॉसिटी इज डिफाइंड एज एरिया पर युनिट टाइम, दॅट इज A upon T. बाय स्टेटमेंट, aerial velocity in the first case and aerial velocity in the second case is the same because aerial velocity is constant. So aerial velocity in first case is equal to aerial velocity in the second case, because for a planet aerial velocity is constant. हा प्लॅनेट जर दुसरा असेल तर त्याची एरियल वेलॉसिटी वेगळी येईल, पण त्याच्या इलेक्ट्रिकल पाथमध्ये त्याची एरियल वेलॉसिटी ती कॉन्स्टंटच राहते. सो A1 upon T1 is equal to A2 upon T2. If T1 is equal to T2, then A1 is equal to A2. It means that a planet or a radius vector sweeps out equal area in equal interval of time. सारख्याच वेळेमध्ये सारखाच एरिया स्वेप्ट आउट केला जातो, हा सेकंड लॉ सांगतो. याची सेकंड स्टेटमेंट. दुसऱ्या कन्सेप्ट वरनं आपण दुसरं एक रिलेशन आपण याच्यापासून मिळवून घेऊ शकतो. इन प्लॅनेटरी मोशन, अँग्युलर मोमेंटम ऑफ द प्लॅनेट इज ऑलवेज कॉन्स्टंट. सो या प्लॅनेटरी मोशन मध्ये त्या प्लॅनेटची अँग्युलर मोमेंटम नेहमी करता कॉन्स्टंट असते. मग प्लॅनेट हा दूर अंतरावर असेल सूर्यापासून किंवा सूर्याच्या अगदी जवळ असेल तर या ठिकाणची अँग्युलर मोमेंटम आणि या ठिकाणची अँग्युलर मोमेंटम सारखी असते. In a planetary motion, angular momentum is conserved. ती अँग्युलर मोमेंटम इन्क्रीज होत नाही, डिक्रीज होत नाही, भलेही तो प्लॅनेट सूर्याच्या जवळ असेल किंवा सूर्यापासून दूर अंतरावर असेल.
In a planetary motion, angular momentum is conserved. So we can say that angular momentum in a first case and angular momentum in a second case are equal. That is L1 is equal to L2. L1 is equal to L2 म्हणल्यानंतर angular momentum is the moment of momentum. So moment of momentum म्हणजे this moment arm multiplied by momentum. इथली जी P is equal to इथलं P1 बरोबर काय येईल P1 is equal to mv1. So momentum is the product of mass and velocity. So momentum in a first case P1 is equal to m into v1 and momentum in a second case that is a P2 is equal to m into v2. So this is the momentum in the second case. आता याला रेडियस वेक्टरनं गुणाकार करायचं म्हणजे या लिनियर मोमेंटमचं रूपांतर कशामध्ये होतं अँग्युलर मोमेंटम मध्ये होतं. म्हणून या फर्स्ट केसमध्ये या रेडियस वेक्टरने आपण या L1 ला P1 ला गुणाकार केला म्हणून इथं R1 P1 ही पहिल्या केस मधली अँग्युलर मोमेंटम आली. असंच दुसऱ्या केसमध्ये हे रेडियस वेक्टर हा R2 याला लिनियर मोमेंटम P2 ला गुणाकार करायचा म्हणजे R2 P2 is equal to angular momentum in a second case. But angular momentum in the first case and angular momentum in the second case is one and the same because angular momentum is conserved. म्हणून ते angular momentum conserved झाली म्हणून P1 ची व्हॅल्यू mv1 आणि P2 ची व्हॅल्यू mv2 अशी आपण ठेवली. m कॅन्सल झाला. R1 v1 is equal to R2 v2 and we can write R1 upon R2 is equal to v2 upon v1. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक लक्षात आलं की रेडियस वेक्टर आणि व्हेलॉसिटी हे इनव्हर्स प्रपोर्शन मध्ये आहेत. R1 अपॉन R2 इज इक्वल टू V2 अपॉन V1. म्हणजे जर ही रेडियस जास्त असेल तर त्याची व्हेलॉसिटी कमी असेल आणि रेडियस वेक्टर जर कमी असेल तर त्याची व्हेलॉसिटी जास्त असेल. ज्या प्रमाणात रेडियस वेक्टर कमी होतो त्या प्रमाणामध्ये त्याची व्हेलॉसिटी वाढते. समजा रेडियस वेक्टर जर निमपट झाला तर त्याची व्हेलॉसिटी दुप्पट होते आणि रेडियस वेक्टर जर दुप्पट झाला तर त्याची ऑर्बिटल व्हेलॉसिटी निमपट होते कारण त्या दोन्हीचा गुणाकार नेहमी करता कॉन्स्टंट होतो. R1 V1 इज इक्वल टू R2 V2. R मध्ये होणारा बदल आणि V मध्ये होणारा बदल असा एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी आहे, पूरक आहे की त्या दोन्हीचा गुणाकार नेहमी करता कॉन्स्टंट येतो. म्हणजे R1 V1 इज इक्वल टू R2 V2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणून R1 upon R2 is equal to V2 upon V1 and from this equation we can say that when the planet is away from the sun its velocity is low or velocity is minimum and when planet becomes closer to the sun its orbital velocity is maximum or it is large. म्हणून या ठिकाणी सूर्यापासून हा प्लॅनेट जास्त दूर अंतरावर आहे त्याच्यामुळे तो त्याची व्हेलॉसिटी ऑर्बिटल व्हेलॉसिटी कमी आहे. तो संथ वेगाने असा चाललेला आहे आणि हाच प्लॅनेट इथं सूर्याच्या जवळ आल्यानंतर काय झाला त्याचा वेग वाढला. त्याच्या हायर व्हेलॉसिटीनं तो या ठिकाणाहून या ठिकाणी येईल. म्हणून इफ द प्लॅनेट इज अवे फ्रॉम द सन then its orbital velocity is small or low or minimum and when this planet is closer to the sun its orbital velocity is large or maximum. So we can write a conclusion. When a planet is closer to the sun its speed is large or maximum. Large or maximum. Or in other words we can say that when a planet is away from the sun its speed is minimum, that is a small. अशा प्रकारे आपल्याला याच्यापासून इक्वेशन प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम वरून हे इक्वेशन मिळतं. म्हणून या सेकंड लॉ मध्ये दोन आस्पेक्ट आहेत. एक तर तुम्हाला काही एक्सप्रेशन्स डिड्यूस करायचे असतील तर एरियल व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट म्हणून तुम्ही रिलेशन एस्टॅब्लिश करू शकता की जे A1 अपॉन T1 इज इक्वल टू A2 अपॉन T2 मिळालं. दुसरा आस्पेक्ट प्लॅनेटरी मोशन मध्ये कोणतं आहे? दुसरा आस्पेक्ट असं आहे की इन प्लॅनेटरी मोशन अँग्युलर मोमेंटम इज कॉन्झर्व्ड. अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय? रेडियस वेक्टर मल्टिप्लाइड बाय लिनियर मोमेंटम दॅट इज कॉल्ड एज अँग्युलर मोमेंटम. म्हणून या फर्स्ट केस मध्ये हा रेडियस वेक्टर आणि त्याची मोमेंटम या दोन्हीचा गुणाकार घेतला R1 P1 दॅट गिव्स द अँग्युलर मोमेंटम इन फर्स्ट केस. सिमिलरली L2 गिव्स द अँग्युलर मोमेंटम इन अ सेकंड केस. तर अशा प्रकारे आपल्याला हे इक्वेशन मिळालं. या इक्वेशनचं कन्क्लुजन आहे when a planet is closer to the sun its orbital velocity or speed is large or maximum. म्हणूनच
हॅलेचा धूमकेतू जो आहे तो 72 वर्षानंतर आपल्याला दिसतो, पण तो आपल्याला फार तर एखादा महिनाभर दिसतो आणि नंतर तो गायब होतो. म्हणजे जेव्हा तो सूर्यापासून दूर जातो त्यावेळेस तो संथ गतीनं अतिशय कमी व्हेलॉसिटीनं तो रोटेट होत असतो त्या ऑर्बिटल पाथवर, त्या ऑर्बिटवर, इलेक्ट्रिकल पाथवर. आणि त्याचा कालावधी पूर्ण झाला की पुन्हा तो सूर्याच्या जवळ येतो आणि सूर्याच्या जवळ आला की त्याचा वेग वाढतो. त्याच्यामुळे तो आपल्याला फार कमी कालावधीसाठी दिसतो आणि मॅक्झिमम पार्टसाठी तो आपल्याला दिसत नाही. त्याचं कारणच ते आहे, एखादा प्लॅनेट सूर्यापासून दूर असताना तो अतिशय संथ गतीने चालतो आणि तोच प्लॅनेट सूर्याच्या जवळ आल्यानंतर ज्या प्रमाणामध्ये त्याचा रेडियस वेक्टर कमी झाला त्या प्रमाणामध्ये त्याची व्हेलॉसिटी वाढलेली असते. समजा हा रेडियस वेक्टर आणि इथला रेडियस वेक्टर, हा रेडियस वेक्टर जर 10 पट कमी असेल तर या ठिकाणची व्हेलॉसिटी आणि या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी 10 पट वाढलेली असेल. रेडियस वेक्टर जर 10 पट कमी झाला तर व्हेलॉसिटी 10 पट वाढलेली असते. अशा प्रकारे हा केप्लरचा सेकंड लॉ ऑफ मोशन. व्हेन प्लॅनेट इज क्लोजर टू द सन, its speed, orbital speed, is a very large or maximum. When the planet goes away from the sun, its orbital speed is a minimum. So this is the conclusion of a second law. And third law says that square of the time period of revolution of the planet is directly proportional to the cube of radius of orbit. म्हणजे हा जो प्लॅनेट आहे, हा प्लॅनेट याच्या भोवती जो फिरायला लागलेला आहे, या प्लॅनेटचा टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन, स्क्वेअर ऑफ द टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ द प्लॅनेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ रेडियस ऑफ ऑर्बिट. तर याचा जो टाइम पिरियड आहे त्याचा जर आपण स्क्वेअर घेतला, टी स्क्वेअर, आणि याची रेडियस ऑफ ऑर्बिट कसं घ्यायचं तो पहा. हे मायनर ऍक्सिसची रेडियस, हे मेजर ऍक्सिसची रेडियस. याचा जो ऍव्हरेज आहे R1 प्लस R2 जो ऍव्हरेज आहे त्याला आपण रेडियस ऑफ ऑर्बिट असं म्हणलेलं आहे. रेडियस ऑफ ऑर्बिट आपण R1 किंवा R2 न घेता R1 R2चं ऍव्हरेज घेतलेलं आहे. म्हणजे सेमी मेजर ऍक्सिस आणि सेमी मायनर ऍक्सिस या दोन्ही रेडियसचा, सेमी मेजर रेडियस, सेमी मायनर रेडियस, या दोन्ही रेडियसचा आपण ऍव्हरेज घेतल्यानंतर जी रेडियस येते त्याला आपण रेडियस ऑफ ऑर्बिट असं म्हणलेलं आहे. म्हणून R1 प्लस R2 अपॉन 2 इज इक्वल टू R. सो दिस इज द मीन रेडियस. ही झाली मीन रेडियस. म्हणून स्क्वेअर ऑफ द टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ द प्लॅनेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द cube of radius of orbit. That radius is a mean radius of orbit, and this is a mean radius. R is equal to R1 plus R2 upon 2, and T is the time period. So by statement T square is directly proportional to R cube. And if we for two planets, आपण दोन प्लॅनेटचा जर विचार केला, त्या दोन प्लॅनेटचे टाइम पिरियड ऑफ रिव्होल्यूशन T1 T2 आहेत, रेडियस R1 R2 असतील, तर मीन रेडियस R1 R2 असतील तर त्यांच्यामध्ये आपल्याला काय रिलेशन मिळेल, T1 अपॉन T2 दिस ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू R1 अपॉन R2 क्यूब. So we can say that square of the time period is directly proportional to the cube of radius of orbit. So this is a third law of planetary motion. हे तिन्हीच लॉ एखाद्या प्लॅनेटचं मोशन गव्हर्न करतात.